नमस्कार सर्वांना. आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. अधिक महिना म्हणजे धोंड्याचा महिना. अधिक महिन्यात आईची ओटी का भरायची व कशी भरायची? बऱ्याचशाच लोकांना याबद्दल योग्य माहिती नसते. याची संपूर्ण माहिती अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. या महिन्यामध्ये योग्य पद्धतीने उपासना, दान व परंपरा पाळल्या तर त्याचा फायदा नक्कीच आपल्या आयुष्यात दिसून येतो. ही माहिती अगदी महत्त्वपूर्ण आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 2026 या वर्षामध्ये एक विशेष असा अधिक महिना आहे, ज्याला आपण धोंडा महिना किंवा पुरुषोत्तम मास म्हणतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिना, प्रत्येक तिथी आणि प्रत्येक सण याला एक विशेष महत्त्व आहे. यामध्ये अधिक महिना हा खूप पवित्र मानला जातो. हा अधिक महिना 3 वर्षातून एकदा येतो. कारण आपलं पंचांग हे सूर्य आणि चंद्र या दोन्ही गणनेवर आधारित आहे. चंद्रवर्ष साधारण 354 दिवसाचं असतं, तर सौरवर्ष 365 दिवसाचं असतं. या दोन्हीमध्ये जवळपास 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. 2026 मध्ये अधिक मास हा 17 मे पासून सुरू होणार आहे आणि 15 जूनपर्यंत चालणार आहे. या अधिक महिन्याला धोंडा महिना पण म्हणतात. धोंडा म्हणजे दगड. पूर्वीच्या काळात या महिन्यात कोणतीही शुभकार्य केली जात नव्हती. यामुळे हा महिना निरुपयोगी मानला जात होता. पण नंतर श्रीहरी विष्णूंनी या महिन्याला आपलं नाव दिलं आणि तो पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यामुळे या महिन्यात महत्त्व खूप वाढलं. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. यामुळे या महिन्यात जास्तीत जास्त विष्णूची उपासना, जप, व्रत, धार्मिक कार्य केल्यास त्याचे फळ अनेक पटीने मिळते, असं शास्त्र सांगते. या महिन्यात केलेली प्रत्येक चांगली गोष्ट ही पुण्य देणारी असते. या काळात ओम नमो भगवते वासुदेवाय महा या मंत्राचा जप करणे खूप लाभदायक मानले जाते. तसेच विष्णू सहस्त्रनामाचे पठण, भगवद्गीतेचे वाचन किंवा रामायण वाचन करणे देखील शुभ मानले जाते. शक्य असेल तर रोज सकाळी व संध्याकाळी देवासमोर दिवा लावावा आणि मनापासून प्रार्थना करावी. अधिक महिन्यात दानधर्म करावा. या महिन्यामध्ये 33 वस्तूचे दान केल्याने पुण्य मिळते. गरजू लोकांना मदत करावी. तसेच या महिन्यामध्ये तीर्थक्षेत्राला भेट द्यावी. या काळात केला जाणाऱ्या प्रत्येक धार्मिक कृतीचा परिणाम जास्त प्रभावी असतो. या महिन्यामध्ये मुलीने आईची ओटी का भरावी, यामागचे खरं कारण काय, ही सर्व माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत. या महिन्यामधील भावनिक व महत्त्वाची परंपरा म्हणजे आईची ओटी भरणे. ही फक्त साधी प्रथा नाही, तर यामागे खूप मोठा धार्मिक व भावनिक महत्त्व दडलेलं आहे. आपल्या आयुष्यात आईचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे सांगण्याची गरज नाही. जन्मापासून आपल्यासाठी सतत कष्ट करणारी, आपल्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणारी, आपल्याला प्रेम, संस्कार आणि आधार देणारी व्यक्ती म्हणजे आपली आई. पण आपण रोजच्या आयुष्यात तिच्यासाठी काही करतो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. अधिक महिना कृतज्ञता व्यक्त करण्याचा महिना मानला जातो. म्हणून या महिन्यात मुलीने आईची ओटी भरून तिच्याबद्दल आदर, प्रेम व ऋण व्यक्त करायचं असतं. सेवा व सन्मान हा थेट देवापर्यंत पोचतो. आईची ओटी भरण्यामागचे मुख्य उद्देश म्हणून आईला दीर्घ आयुष्य लाभो, ती सदैव निरोगी राहो आणि पुढील जन्मातही आपल्याला हीच आई मिळो अशी प्रार्थना करणे. ही भावना जितकी शुद्ध तितकं त्याचं फळही मोठं मिळतं. मुलगी विवाहित असो वा अविवाहित, दोघींना या अधिक महिन्यात आईची ओटी भरता येते. यात काही भेदभाव नाही. मुख्य गोष्ट म्हणजे भावना व श्रद्धा. आता ओटी कधी भरावी? अधिक महिना सुरू झाल्यापासून संपेपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी आईची ओटी भरू शकता. पण शक्य असेल तर मंगळवार किंवा शुक्रवारी ओटी भरू शकता. हे खूप शुभ मानले जाते, कारण हे दिवस देवीच्या पूजेसाठी विशेष मानले जातात आणि आपली आई देवीसारखीच असते. त्या दिवशी नाही जमले तर कोणत्याही दिवशी ओटी भरू शकता, कारण सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे भावना. ओटी भरण्यासाठी लागणाऱ्या वस्तूबद्दल जाणून घेऊया. पारंपरिक पद्धतीने ओटी भरताना तांदूळ, खण, नारळ, ब्लाऊज पीस, सुकामेवा तसेच सौभाग्याच्या वस्तू जसे की हळद-कुंकू, हिरव्या बांगड्या, कंगवा या गोष्टी घेतल्या जातात. याबरोबर गोड पदार्थ देखील घेतले जातात. या महिन्यात जास्त करून अनारसे यांना खूप महत्त्व दिले आहे. त्यामुळे शक्य असेल तर ओटीमध्ये अनारसे नक्की ठेवावे.
मुलीने आईसाठी नवीन वस्त्र जसे की साडी घेणे देखील खूप शुभ मानले जाते. ओटी भरताना 33 संख्येला खूप महत्त्व दिले आहे. यामुळे शक्य असेल तर 33 अनारसे, 33 फळे किंवा 33 रुपये आईला द्यावे. 33 ही संख्या धार्मिक दृष्टिकोनातून शुभ मानली जाते. आईला हिरव्या बांगड्या भरल्या तर खूपच शुभ असते. या सर्व गोष्टी आईच्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आणि आपल्या आयुष्यातील सुख समृद्धीसाठी महत्त्वाच्या आहेत.